वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन यशयाचे पुस्तक अध्याय 53 3 ते 5 ही वचने. यशया अध्याय 53 3 ते 5 ही वचने. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली, त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, युगानुयुग जिवंत असणाऱ्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण उत्तम शुक्रवार म्हणून पाळत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने जे महान बलिदान तुमच्या आमच्या पापांसाठी केले त्याचं स्मरण आपण करत आहोत. खरे तर ही महान योजना देवपित्याने केलेली आणि आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवलं. हे आम्ही 1 योहान 4:10 मध्ये वाचतो. त्याच प्रकारे यशया 53 3 ते 5 या वचनांप्रमाणे त्या देवाच्या पुत्राला पापी लोकांनी तुच्छ मानलं, त्याला ओळखलं नाही अथवा विश्वास ठेवलेला नाही. त्याला मनुष्याने टाकलं, तो क्लेशांनी व्यापला गेला. त्याला पाहून लोक तोंडे फिरवत असत.
त्याला तुच्छ लेखीत असत. आणि काय तर त्याला आम्ही मानले नाही. योहान 1:10-11 या वचनाप्रमाणे जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. म्हणजे यशया 53:3 प्रमाणे आम्ही त्याला मानले नाही. प्रियानो, खरे तर प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतलेत, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. प्रेषित पेत्र आम्हाला सांगतो, पेत्राचं पहिलं पत्र 2 अध्याय 24व्या वचनामध्ये, की त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. तर मग काय प्रियांनो, आपण पापामध्ये मेलेले आहोत काय? पापासाठी मेलेले आहोत काय? आणि सदाचरणासाठी आपण जगत आहोत का? म्हणजेच पवित्र शुद्ध जीवन जगत आहोत का? काय कारण आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटकांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. हे कोणते आरोग्य बरं? म्हणजेच हे असाध्य पापाचा रोग जो आम्हा प्रत्येकाला झालेला, त्या रोगापासून आरोग्य मिळालेला आहे. धन्य तो प्रभू परमेश्वर. प्रियानो, काय आम्ही त्याला मानतो काय? म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवतो आहोत का? काय आम्ही त्याला ओळखलेला आहे काय? की तो माझा तारणारा मुक्तिदाता आहे आणि आपण पापाच्या असाध्य रोगातून पूर्णपणे निरोगी झालेले आहोत. प्रभू आम्हा सहाय्य करो. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आम्ही आभारी आहोत, कारण तारणाचा महान मार्ग आमच्यासाठी मोकळा केलास. त्या तुझ्या निष्कलंक निर्दोष रक्ताने आमची क्षमा केली, म्हणजेच आम्हाला पापाच्या बंधनातून मुक्त करून आम्हाला तुझे स्वतःचे लोक बनवलेत. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्याच नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.